तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 1 नोव्हेंबर 2025. म्हणजे दिवाळी संपलेली आहे मित्रांनो आणि वार आहे शनिवार आज. तर म्हटलं पाहूया आजचं अर्निंग कसं होतंय. मग सकाळी लवकर निघलो, 7 वाजता उठलो आणि 8 वाजता कामावरती आलो मित्रांनो. गॅस भरला 350 रुपयाचा आणि कामावरती आलो तर अर्धा पाऊण तास बसलो, काही बुकिंग वाढली नाही. पहिली आपण बुकिंग आता कंप्लीट केलेली आहे 182 रुपयाची. एस्केप कंपनीपाशी आलतो आपण, चिंचवडपाशी. तर 11 किलोमीटर होतं मित्रांनो आणि 182 रुपये थोडेफार कमी भेटले आपल्याला. तर ठीक आहे, आपण आहोत आता एस्केप कंपनीपाशी मित्रांनो. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाचते. आणि मित्रांनो, सपोर्ट करत राहा चॅनलला, आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो, फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया आपलं आजचं अर्निंग कसं होतं दिवाळीनंतर. तरी अजून अर्निंग एवढं हात चालू झालेलं नाही आहे, कारण की 1000-1500 रुपये सुद्धा होणं मुश्किल होत आहे आता. तर पाहू आज 1000 होते की 1500, पाहूया कुठली बुकिंग वाचते आपल्याला. तर मित्रांनो, आपण थर्मॅक चौकापाशी आलेलो आहोत आता. एक 70 रुपयाची लोकल बुकिंग घेऊन आलो. 4 किलोमीटर होती, 70 रुपये. तर बरोबर 70 रुपयाने आपल्याला ते अर्निंग दिलं त्यांनी. तर दुसरी ट्रिप कंप्लीट केलेली आहे मित्रांनो आणि लगेच वाढली होती. पण पाहू आता, पाऊस चालू आहे रिमझिम. आज काय होते काय नाही. अर्निंगचा आज शनिवार आहे आणि दिवाळी संपलेली आहे, त्याच्यामुळे काही अजून कामावरती आलेले नाहीत. तर सोमवारपासून मला वाटतं थोडासा चांगला बिझनेस चालू होईल. तर ठीक आहे, पाहू आपल्याला आता थर्मॅक चौकापासून कुठली बुकिंग वाचते. आपण मेट्रो स्टेशनला आलतो, संत तुकारामनगर थर्मॅक चौकातून 121 रुपयाची ओलाला पहिली बुकिंग घेऊन. तर उबेरला 2 मारल्या आणि ओलाला 1 बुकिंग कंप्लीट केलेली आहे. तर पाहू आता कुठली बुकिंग वाचली. तर मोरे वस्ती चिखले आलेलो होतो मित्रांनो आपण 147 रुपयाची बुकिंग घेऊन. तर बुकिंग घेताना मला 147 दाखवले. तर ते 9 किलोमीटरच्या आसपास होतं मित्रांनो. आणि म्हटलं पिकअप केलं आणि त्याला ड्रॉप सोडल्यानंतर पाहिलं तर 170 रुपयेच घ्या म्हटलं ते. म्हणजे 170 रुपये कसं का दाखवले मी म्हटलं काहीतरी गपलत असं आहे. तर प्रमोशन होतं 30 रुपये मित्रांनो. त्याचं 5-10 रुपये देत होतं, पण आता 30 रुपये प्रमोशन दिलं, कारण की माझं मायनस झालं तर 30-40 रुपये, त्याच्यामुळे त्याने 30 रुपये प्रमोशन दिलं तर बहुतेक. त्यामुळे उबेरवाला अशी चाळी करायला चालू केली आता उबेरवाल्यांनी. तर ठीक आहे, पाहू. आपण आहोत मोरे वस्ती चिखलीला. तर पाहू आपल्याला आता कुठली बुकिंग वाचते. सकाळपासून तर पाऊस तर आहे मित्रांनो, पण बुकिंगच नाही आहेत. म्हणजे आपला बिझनेस खूप थंडावला आहे आणि अजून रिक्षा घेणारे घेत आहेत. तर घ्या अजून रिक्षा. तर खरी गंमत तुम्हाला उन्हाळ्यात कळणार आहे. तर काही रिक्षावाले मला कमेंट करत होते मित्रांनो की मी बनवला होता व्हिडिओ की परमिट बंद केले पाहिजे म्हणून. त्याच्यावर बहुत ट्रोल करतायत मित्र. तर ठीक आहे, ट्रोल करत राहा तुम्ही, कारण की माझा मी अनुभव शेअर केला फक्त त्यांना की परमिट बंद व्हायला सगळे सपोर्ट करा म्हणून. तर कोणी यात सपोर्ट करत नाही, म्हणजे रिक्षावाले एकमेकाचे पाय खेचणार ते खेचणारच. तर ठीक आहे, जाऊ द्या. परमिट अजून घेतले तर मी कशामुळे, काही जण मला म्हणत होते तुम्ही रिक्षा ऐकून टाका तुम्हाला परवडत नसेल तर. तर मी घेतला मित्रांनो. काही जण म्हणले तुम्ही आता नवीन असताना या रिक्षामध्ये. तर मित्रांनो, मला झाले 7-8 वर्ष रिक्षामध्ये. तर पहिले शिपणी पण चालवली आहे मित्रांनो मी, भोसरी चाकणला वडापला पण चालवली आहे. आणि पॅगो ज्यावेळेस होते तेव्हापासून मी या लाईनमध्ये आहे रिक्षाच्या. मी जवळजवळ 10 वर्ष होत आलेले आहेत. तर वडापला 6 सीटरला पण चालवली आहे. नंतर 6 सीटर बंद झाले. तर नेहरू नगरची परमिटची गाडी होती माझ्याकडे शिपणी मित्रांनो. 400 रुपये शिप होती, पुन्हा 350 झाली, पुन्हा 300 वर आली. म्हणजे जसे परमिट निघत गेले तशी शिप कमी होत गेली, कारण की गाड्या खूप वाढत गेल्या. तर नवीच गाडी होती त्या सरांची आणि त्यांनी मला एखादी गाडी दिली, ती नवीनच गाडी घेऊन माझ्याकडे दिली. तर 1 वर्ष मी चालवली ती 300 रुपये शिपणे. नंतर माझे मी स्वतःचं परमिट काढलं 2019 मध्ये, 2019 मध्ये मी परमिट काढलं जुलै एंडिंगला. तर माझ्या गाडीला आता 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. जुलैमध्ये 5 वर्ष कंप्लीट झालेत. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आता चालू नोव्हेंबर, म्हणजे 3-4 महिने माझे अजून एक्स्ट्रा झालेले आहेत. 5 वर्ष 3 ते 4 महिने झालेले आहेत माझं स्वतःचं परमिट काढून. तर नवीन रिक्षामध्ये नाही मित्रांनो, त्याच्यामुळे मी अनुभव शेअर करत असतो आणि ओला वगैरे विषयी सुद्धा मी सांगतो की कसं अर्निंग करता येईल. तुम्ही टार्गेट ठेवा. जर अशा बुकिंग नाहीच वाढलं तर किती पण टार्गेट ठेवा, तुम्ही टार्गेट कम्प्लीट होणार नाही तुमचं. तर ठीक आहे मित्रांनो. तर बरेच जण ट्रोल करत होते, त्यांना म्हणून ट्रोल करत राहा. आणि मी आता फक्त अर्निंगचे व्हिडिओ टाकत राहणार आहे, कारण की बरेच जण म्हणत आहे मराठी माणसाने उतरलं पाहिजे. बरोबर आहे, उतरलं पाहिजे, पण गाड्या किती झालेल्या आहेत. तर मी स्वतः म्हणत नाही, परमिट मी एकटा म्हणल्यामुळे परमिट काय बंद होणार नाही. त्याच्यामुळे जे आपलं जिल्हा प्रशासन असेल
परत जेवढे पोलीस आहेत त्यांचं पण म्हणणं आहे की रिक्षावाल्यांचा खूप त्रास होत आहे, त्यांच्यामुळे खूप ट्रॅफिक होत आहे. त्यांचं पण खूप महानगरपालिका झालं, कारण की नो पार्किंगमध्ये गाड्या उभा करतायत, त्यांना पण फाईन मारता येत नाही, कारण की गाडी ड्रायव्हर असतो, गाडी खाली की लगेच काढतात, त्यामुळे ट्रॅफिकचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की रिक्षा परमिट बंद झालेच पाहिजे. तर ठीक आहे, पाहू काय होतंय ते कळणच आपल्याला पुढची न्यूज काय येते ते. तर आपण आहोत मित्रांनो मोरवाडी चिखलीमध्ये. तर पाहू आपल्याला आता मोरवाडीमधून कुठली बुकिंग वाजते आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करत राहा. तर सोमवारपासून चांगला बिझनेस चालू होईल. तर पाहू, आज पाऊस आहे पण बुकिंग वाजत नाहीत, म्हणजे अजून कंपन्या काही स्टार्ट झालेल्याच नाहीयेत, काही स्कूल चालू झालेलेच नाहीत. तर सोमवारपासून सगळं चालू होईल. तर ठीक आहे, पाहू आपल्याला मोरवाडीमध्ये कुठली बुकिंग. 92 रुपयाची बुकिंग घेऊन आलेलो आहोत आपण मित्रांनो प्रदरीकरण निगडीमध्ये. तर डॉक्टर सायरन पुनावाला असं काहीतरी नाव आहे, इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तिथं आलेलो आहोत आपण. तर पाऊस पाहू शकता तुम्ही, आज सकाळपासून असा पाऊस रिमझिम सकाळपासून चालूच आहे मित्रांनो. पण बुकिंग काय एवढ्या नाही येत आज. तर पाहू आजचा अर्निंग कसा होता मित्रांनो. तर पाहूया आपण निगडीमधून कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो आपण आहोत डुडुगाव मध्ये आता. तर निगडीमध्ये होतो मग. तर निगडीमध्ये मित्राचा कॉल आला की थोडं काम आहे तिथं. तर निगडीला थोडस काम होतं, त्यामुळे तो आलता तिथं. तर निगडीमधून तो म्हटला असं तू त्याला दिवस तुला देतो पैसे चल. तर त्या 220 रुपये होत होते, तर 200 रुपये दिले. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. त्या मित्राला सोडलं तिथं. आपण आहोत आता डुडुगाव मध्ये मित्रांनो. तर जेवण पण करून घ्या म्हटलं इथंच, आणि जेवण पण केलं इथंच. तर बराच वेळ थांबलो मित्रांनो, 2 तास झाले गाव मध्येच आहे मी आता. तर अजून काही बुकिंग वाढली नाही. तर पाहूया आता, आपल्याला 4 आलेले आहेत, 4 वाजून 5 मिनिटं झालेत. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते डुडुगाव मधून. तर मित्रांनो 193 रुपयाची बुकिंग घेऊन आपण चिंचवड MIDC थांबतो मित्रांनो. डुडुगाव ओलाडा म्हटलं, बराच वेळ थांबलो, म्हटलं पडती का नाही. आणि शेवट चिंचवडची MIDC ट्रिप पडली आणि तिथं सोडले की लगेच उबेरला वाटले 140 रुपये परत फिनिक्स मॉल वाकडची. त्याच्यामुळे आता वाकडला आलो मित्रांनो आपण. तर इथं गाड्या तर खूप आहेत, संध्याकाळचे वाढ आहे 5:30 मित्रांनो, 5:30 ते 6. तर आपण आहोत आता फिनिक्स मॉलला. तर पाहूया, आणि बुकिंग शक्यतो वाजन येतो आता, कारण की गाड्या आहेत पण कस्टमर पण खूप आहेत. आज शनिवार असल्यामुळे कस्टमर पण खूप आहेत. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो 104 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण फिनिक्स मॉलहून. पिंपरी सौदागरला 6 किलोमीटर होती उबेरला. तर मस्त अर्निंग दिलं, 17 रुपयांनी पडलं ते आपल्याला. तर ठीक आहे, आपण आहोत पिंपरी सौदागर मध्ये मित्रांनो, आणि पिंपरी सौदागरहून आपल्याला कुठली बुकिंग वाजते बघू. 6 वाजून गेलेले आहेत आता. तर पाहू आता कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो रात्री काय थोडा उशीर झाल्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही, त्यामुळे थोडस म्हटलं सकाळी सांगावं तुम्हाला. पिंपरी सौदागरून मला वाढली मित्रांनो आळंदीची 288 रुपयाची बुकिंग. तर ते 3 लेडीज होत्या, ते म्हटलं मला पिंपरी सौदागर मधून आतून चला थोडस. म्हणलं माझे 2 किलोमीटर वाढतंय, ते म्हटलं मी एक्स्ट्रा पैसे देते तुम्हाला. तर म्हटलं ठीक आहे चला. मग पिंपरी सौदागर मधून आलो, त्यांनी मला 70 रुपये एक्स्ट्रा दिले आणि 288 म्हणजे 358 रुपये आपली ट्रिप कम्प्लीट झाली. पण 1 तास लागला मित्रांनो आपल्याला आळंदीला यायला, कारण की भोसरीमध्ये पण जॅम होतं. परत चरोली फाटेच्या पुढे आल्यानंतर काळे कॉलनीपासून ते आळंदीत पूर्ण जॅम होतं. तर मरकाळ चौकातच सोडायचं त्यांना मरकळ जायचं होतं. तर त्यांना मरकळ चौकात सोडलं आणि तिथून डायरेक्ट मी घरी आलो मित्रांनो. संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत काम केलं. तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 म्हणजे 12 तास गाडी चालवली मित्रांनो. आणि आपलं टोटल साईडला दाखवतो तुम्हाला. तर 12 तास करून किती झाले, तर 1,500च्या आसपास झाले असते मित्रांनो. तर दुपारनंतर चांगलं अर्निंग झालं. 4च्या नंतर, 4च्या अगोदर थोडस कमी होतं. दुपारनंतर आपला मस्त राऊंड झाला 4च्या नंतर. तर काल शनिवार होता, त्याच्यामुळे संध्याकाळी थोडासा चांगला होतो. आणि आपण घराकडे आल्यानंतर तुम्हाला माहिती 7च्या नंतर 6च्या नंतर जर घरी आलो तर परत जात नाही, कारण की कुठल्या साईडला जाऊ शकेल याची गॅरंटी नाही. परत घरी किती वाजतील याची पण गॅरंटी नाही. त्याच्यामुळे पाऊस पण येतो थोडा मोठा, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या चला घरीच. तर 8 वाजता आपण घरी आलो आणि आपलं टोटल आणि 1,500च्या आसपास काहीतरी झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी साईडला. तर धन्यवाद मित्रांनो. तर व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल, तुम्ही नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तसंच काय ओला उबेर विषयी रॅपिडोची काही समस्या असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कोणाचं उबेर काही अचानक बंद पडलं त्याविषयी सांगा, मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.